नमस्कार मित्रांनो, मी पंकज पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, मी आहे अमरावतीमध्ये एक कृषी प्रदर्शन आहे जे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125वी जयंती आहे। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक जे प्रदर्शन होते हे दरवर्षी अकोल्याला होत असतं, पण यावेळेला जे प्रदर्शन आहे ते अकोला आणि प्लस आता इकडे अमरावती तर दोन्ही ठिकाणी होते। तर त्यानिमित्ताने मी आलो होतो आणि आपला मित्र आहे सत्यजित सावंत, तर याने आपल्याला आणलेलं इथलं जे फेमस रोशनी स्वीट्स अँड उपहारगृह इथलं जे काही फेमस ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो आहे। तर इथले काय काय आयटम आहेत ते तुम्हाला मी शेअर करतो, म्हणजे अमरावतीत तुम्ही कधी आलात तर तुम्ही जरूर एकदा ट्राय करा। चला, एक एक आयटम येतील ते तुम्हाला सगळं मी सांगतो आणि त्याची टेस्ट कशी आहे तेही तुम्हाला सांगतो। मित्रांनो, आपण मागवलेली जी ऑर्डर होती काय काय रे? ही सांबारवडी आहे स्पेशल अमरावतीची आणि ही समोसा काहीतरी युनिक पद्धतीने बनवल्या जाते। हे काय दिलंय? हे हा मठ्ठा, अच्छा, म्हणजे ताक सारखा गोड असतो, बरोबर ना? चला मित्रांनो, हे आपलं आलेलं आहे ऑर्डर, जरा टेस्ट करून तुम्हाला सांगतो। याला सांबारवडी म्हणतात आणि अमेरिकेत सुद्धा भेटते। अमेरिकेत सुद्धा याची ब्रँच आहे। अच्छा मित्रांनो, आत्ताच माहीत मिळाली आहे की याची अमेरिकेत सुद्धा ब्रँच आहे। असली पाहिजे आणि आहे चांगलं। आतापर्यंत आम्ही 10-15 मिनटं झालं वेट करतोय। वेट केल्यानंतर हे आलेलं आहे, तर बघूया, खाऊया। मित्रांनो, आतमध्ये स्टफिंग खूप छान आहे, टेस्ट पण छान लागते याची। बरेच आयटम याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। मित्रांनो, आपला समोसा वगैरे मी खाल्लेला आहे। समोसाची टेस्ट आतापर्यंत एवढे समोसे मी खाल्लेत, पण ही टेस्ट जरा खूप सुंदर होती, छान होती, आवडली। आणि आता पुन्हा उद्या आणि परवा मी इथे आहेच, म्हणजे अजून 3 दिवस आहे आजचा दिवस पकडून, तर मी नक्की पुन्हा येणार आहे ब्रेकफास्ट करायला। आता आपण दुसरी एक डिश मागवली, ढोकळा मागवलेला। आता ढोकळ्याची टेस्ट बघूया। तसे ढोकळा काही इतर म्हणजे सेमच असते, ढोकळ्याचं काही हे नसतं, पण काय देतात अजून त्याच्यामध्ये विशेष काय आहे ते एकदा खाऊन बघूया। मित्रांनो, नाश्ता केलेला आहे आणि नाश्त्याचं टेस्ट खूप चांगली होती। जे खाल्लं ते खूप चांगलं होतं। आणि आता एक चहा घेतो आहे। चहा पण अमृततुल्यचे ज्या चहा आहेत त्याच्यापेक्षा चांगली टेस्ट आहे त्याची। थँक्यू। या मित्राने नाश्ता दिला, पण आज बोलत नाही जरा। नाही बोलतो, त्यातला काही भाग नाही, पण कमी बोलतो, जरा थोडं कमी बोलतो, कॅमेऱ्यासमोर बोलत नाही।